स्पेअरअप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक दमदार आणि अपडेट विषयावर बोलणार आहे, बाईक ॲक्सेसरीज शॉप। आता ॲक्सेसरीज ही कन्सेप्ट आहे ना, जास्त फोर व्हीलरमध्ये खूप चालते, नुसतं ॲक्सेसरीजचे दुकान, पण बाईकमध्ये खूप कमी प्रमाणात हे शॉप आहेत, त्यामुळे ह्याला कॉम्पिटिशन कमी आहे। तर बाईक ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल कसं चालतं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे या व्हिडिओमधून। चला तर मग वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या काळात आहे ना, काही ठिकाणी तुम्हाला ॲक्सेसरीजचे दुकान सुरू झालेले दिसतील, जे बाईक ॲक्सेसरीजचे मी आता सांगितले त्याप्रमाणे। पण प्रत्येक दुकानदाराला यश मिळतं का? तर ते यश का नाही मिळत? काही दुकानं तर महिन्याला लाखोच्या वरती टर्नओव्हर करत असतात, तर काही दुकाने काही महिन्यातच बंद पडलेली असतात। असं का होतं? नेमका कुठे फरक पडतो? तो म्हणजे सिस्टम आणि सपोर्ट, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यासाठीच आहे ना, तुम्हाला एखाद्या फ्रँचायझी मॉडेलबरोबर तुम्ही काम केलात तर हे सगळे प्रॉब्लेम तुमचे पूर्णपणे नाहीसे होतात। आता फ्रँचायझी म्हणजे नेमकं काय? फ्रँचायझी म्हणजे एक असं बिझनेस मॉडेल जिथे तुम्हाला आहे ना, एखाद्या ब्रँड खाली आहे ना, पूर्ण सेटअप तयार मिळतो, नाव मिळतं, प्रोडक्टचं सपोर्ट मिळतो, तुम्हाला ब्रँड नेम मिळतं, तुम्हाला त्यांची सिस्टीम मिळते, तुम्हाला त्यांचं लाईफ टाईम मार्गदर्शन मिळतं। म्हणजे काय होतं माहिती आहे का? त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून धंदा सुरू करायला जी मेहनत करावी लागते ना, ती अजिबात लागत नाही। तुम्हाला रेडी टू यूज मध्ये सगळा सेटअप मिळतो। आता उदाहरणार्थ घेऊया, जर तुम्ही AR ऑटो स्पेअरअपची फ्रँचायझी घेऊन हे काम सुरू केलात तर तुम्हाला आमच्या ब्रँडचा सपोर्ट मिळतो। त्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण ब्रँडिंग, तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन, तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, जे तुम्ही बिझनेस सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात करणं खूप गरजेचं असतं, त्याशिवाय तुमच्या धंद्याला गती येत नाही। अशा आमच्या फ्रँचायझी मार्फत जर तुम्ही बिझनेस सुरू केलात तर तुमचं काम असतं फक्त तुमचं दुकान चालवणं, तुम्ही दुकानात हजर राहणं, सकाळी 9 ते संध्याकाळी काय तुमचा टायमिंग असेल तिथपर्यंत, एवढंच तुमच्याकडे काम राहतं। बाकी पूर्ण सेटअप, तुमची सगळी जबाबदारी असते ना, ती फ्रँचायझी मार्फत तुमच्याकडनं पूर्ण करून घेतली जाते। तयार तुम्हीच करत असतात, मेहनत तुम्हीच करत असतात, पण तुमच्याकडनं ती कशी करायची ही सगळी तुमच्याकडनं पूर्णपणे तयारी ही तुम्हाला फ्रँचायझी मार्फत करून घेतली जाते। आता बाईक स्पेअर पार्टची फ्रँचायझी तुम्ही आपली बघितली असेल, पण आता बाईक ॲक्सेसरीज फ्रँचायझी कशा प्रकारे चालते? आता बाईक ॲक्सेसरीज हा असा एक सेगमेंट आहे ना, जिथे ग्राहकाचं इमोशन आणि स्टाईल ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात। आणि फ्रँचायझी मार्फत तुम्ही जर सुरू केलात तर तुम्हाला हे मगाशी सांगितल्याप्रमाणे की संपूर्ण तयार सेटअप मिळतो, तुम्हाला त्याच्यामध्ये काही करावं लागत नाही। म्हणजे तुम्हाला ॲक्सेसरीज परचेस कुठून करायच्या, त्या कोणत्या रेटमध्ये करायच्या, तुम्ही सप्लाय कशा करायच्या, कस्टमर कसा आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती घेऊन यायचा, ह्या सगळ्या सेटअप असतात ना, ह्या सगळ्या सेटिंग असतात ना, ह्या तुम्हाला पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही सांगितले जातात। सुरुवातीपासूनच सगळं प्लॅन केलेलं असतं, त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला चालवावं लागतं। आता फ्रँचायझी सुरू करताना एक फ्रँचायझीचं डिझाईन असतं, ते तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं फ्रँचायझीचं शॉप हे असं असलं पाहिजे, जे आपण तुम्हाला डिझाईन सांगू त्याप्रमाणे। बोर्ड कशा प्रकारे पाहिजे, बोर्डचे एक तुम्हाला डिझाईन आम्ही करून देतो। शॉपला नाव तुमचंच लागतं, फक्त त्याच्यावरती जो लोगो लागतो ना, तो आपल्या कंपनीचा लागतो। त्यानंतर आपल्या शॉपमध्ये ॲक्सेसरीज काय ठेवायचे असतात, तर खूप सारे म्हणजे हजारोमध्ये ॲक्सेसरीज आहेत। त्याच्यामध्ये फॅन्सी मिरर येतात, फॅन्सी इंडिकेटर येतात, हॉर्न येतात वेगवेगळ्या प्रकारचे, इंडिकेटर बल्ब येतात वेगवेगळ्या प्रकारचे, LED हेडलाईट येतात, हॅलोजन येतात, ग्रिप कवर येतात, साईज स्टँड येतो, लिव्हर येतात। तुम्ही म्हणजे विचार करू शकत नाही एवढ्या ॲक्सेसरीजमध्ये प्रकार आहेत। हे सगळे तुम्हाला लक्षात येत नाही की आपण काय नेमकं परचेस करावं आणि काय आपल्या शॉपमध्ये ठेवायचं। तर फ्रँचायझी मार्फत काम केल्याने तुम्हाला ह्याचा एक चांगला सपोर्ट मिळतो की तुम्हाला पूर्ण तयार लिस्ट मिळते, त्याप्रमाणेच आपण आपले ॲक्सेसरीज आपल्या शॉपमध्ये आम्ही भरून घेतो। आता ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला सपोर्ट बघा काय मिळतो, तुम्हाला तयार एक ब्रँड मिळतो। तुमच्याकडे एक तयार ब्रँड असल्या कारणाने जो तुमच्याकडे ग्राहक येतो त्याला एक प्रकारची फ्रँचायझी असं जेव्हा समजतं ना, तेव्हा त्याचा आणखीन विश्वास वाटतो की बाबा हे कोणत्या तरी ब्रँड खाली शॉप सुरू केलेला आहे। तो हा एक समोरच्या येणारा कस्टमरचा आहे ना, तुमच्यावर विश्वास त्याच्यामुळे लगेच वाढला जातो की हे एकदम प्रोफेशनल सेटअप आहे। आणि आपलं शॉप दिसताना पण तसं प्रोफेशनल सेटअप सारखंच दिसतं, असंच आपण डिझाईन केलेलं असतं। त्यानंतर आपण जे तुम्हाला प्रोडक्ट देत असतो, बहुतांश तुम्ही जर बघाल ना, तर ॲक्सेसरीजला कोण वॉरंटी देत नाही, पण आपल्याकडे आहे ना, जेवढं तुम्हाला वॉरंटी देता येईल तेवढे आम्ही वॉरंटीचे जास्तीत जास्त तुम्हाला ॲक्सेसरीज देत असतो, जेणेकरून आपला कस्टमर आपल्यावर नाराज होता कामा नये। जे तुम्हाला ॲक्सेसरीज मिळणार असतात ह्या डायरेक्ट तुम्हाला आहेत ना होलसेल रेटमध्ये मिळत असतात, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये 70 ते 80% मार्जिन असतं। एवढं मार्जिन असलेला हा बिझनेस आहे। तर फ्रँचायझी मार्फत तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते, तुम्हाला गायडन्स केलं जातं, तुम्हाला सांगितलं जातं की कोणता ॲक्सेसरीज जो पार्ट आहे तो कोणता फास्ट मुव्हिंग आहे, तुमच्या डिस्प्लेला कोणते स्पेअर पार्ट लावायला हवेत, तुम्ही ग्राहकांशी कसं बोलायचं,
तुम्ही ग्राहकांशी कसं जोडलं जायचं, तुमच्यापर्यंत ग्राहक कशा प्रकारे पोहोचेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, या फ्रँचायझी मार्फत तुम्हाला करून देतो. त्यानंतर मार्केटिंग सपोर्ट. सोशल मीडिया हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा मार्केटिंग फंड आहे. आज जर तुम्हाला कोणताही बिझनेस करायचा आहे तर सोशल मीडियाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. सोशल मीडियावर तुम्हाला बॅनर पोस्ट जे बनवावे लागतात हे तुम्हाला तर बनवायला येत नसतं, पण हे बनवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आम्ही मदत करतो. सुरुवातीला काही पोस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतो. त्यानंतर ते कसे बनवायचे ह्याचं सुद्धा तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देत असतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती आहेत ना हे सगळे पोस्ट करू शकता. रोज एक तरी पोस्ट आपली जायलाच हवी, असं हे टार्गेट करून आम्ही काम करून घेतो तुमच्याकडून. सगळ्यात मोठं म्हणजे आपलं नेटवर्क. आता नेटवर्क म्हणजे तुम्हाला वाटेल की मी एक फ्रँचायझी घेतली की माझं मीच काम करतोय, तर असं होत नाही. फ्रँचायझी मार्फत जेव्हा तुम्ही काम करता ना तेव्हा बाकीच्या सगळ्या ज्या फ्रँचायझी असतात ना ते मिळून सगळं आपण काम करत असतो, एकमेकांना जोडून काम करत असतो. हा फ्रँचायझी मार्फत एक सगळ्यात मोठा फायदा होतो. आपलं नेटवर्क मोठं असतं. कसं असतं, जेव्हा सगळे लोक एकदम मिळून काम करतो ना आपण, तेव्हा प्रत्येकाकडे एक नवीन नवीन आयडिया असतात. त्या आयडिया आपल्या एकामेकांना शेअर केल्या जातात. त्या आयडियामुळे काय होतं माहिती आहे काय, आपला बिझनेस ग्रोथ व्हायला आपल्याला चांगली मदत मिळते. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्ही पर्सनली जर शॉप सुरू केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या शिकाव्या लागतात. पण फ्रँचायझी मार्फत जर आमचं काम केलं तर हे सगळं तुम्हाला रेडी टू सेटअपमध्ये मिळतं. हा फ्रँचायझी घेण्याचा फायदा आहे. आता याला गुंतवणूक किती येते, ह्याला गाळा किती स्क्वेअर फूटचा लागतो, तर याची गुंतवणूक बघा. ॲक्सेसरीज जर तुम्हाला सुरुवातीला शॉप सुरू करायचं असेल ना, साधारण 3.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट येते. कारण तेवढे ॲक्सेसरीज आपल्याला घ्याव्या लागतात आपल्या दुकानामध्ये, तरच तुमचं शॉप भरलेलं दिसतं. त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन तुम्हाला मी मगाशी सांगितलं 50 ते 80% प्रॉफिट मार्जिन असतो. काय काय ना याच्यापेक्षाही भयंकर मार्जिन असतं. पण आपण सुरुवातीला कमी मार्जिन आहे ना तिकडे लक्ष देऊन काम करतो. मोठं मार्जिन तर आपल्याला मिळणारच आहे, पण जेवढं कमी मिळतं ना ते लक्षात ठेवायचं कधी पण. जर तुमचं लोकेशन एकदम प्राईम असेल ना तर तुम्ही महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये तुमचं इन्कम या फ्रँचायझी मार्फत होऊ शकतो. जसं लोकेशन त्यानुसार हा इन्कम ठरलेला असतो. इन्कम कधीही फिक्स नसतो. तर फ्रँचायझी शॉप सुरू करायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे सांगितल्या त्या आम्ही या रॉटस पेअरच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला शॉप सुरू करण्यात इंटरेस्ट असेल, अधिक माहिती जर तुम्हाला याच्यामध्ये अजून पाहिजे असेल तर तुम्ही जो हा खाली माझा व्हॉट्सअप नंबर जो दिसत आहे ना त्याच्यावरती मला तुमचं नाव आणि तुमचा पत्ता मेसेज करा. त्यानंतर तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल आणि जे काही तुम्हाला प्रश्न पडले असतील ना ते आपण फोनवरती सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर तुमचं जेव्हा शंकेचं निरसन होईल त्यानंतर तुम्ही आमच्याबरोबर काम करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.